दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. स्वतंत्रता. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी प्रत्येक जीवात्म्याला स्वतंत्र राहण्यास सांगितलेलं आहे. धर्माच्या वेगळे, धर्माव्यतिरिक्त कोणी कोणाच्या अधीन असू नये, हा स्वामी श्री चक्रधरांचा संदेश सूत्रपाठातून आपल्याला बघायला मिळतो. स्वामी म्हणतात की स्वतंत्र हा मोक्ष आहे आणि पारतंत्र हा बंध आहे. म्हणजेच धर्माच्या व्यतिरिक्त कोणी कोणाच्या बंधनात नसावं, धर्माच्या व्यतिरिक्त कोणीही पारतंत्र्यात नसावं. धर्मे गुरु धर्मे चेला. एक श्लोक आठवतो शुकाबद्दल, पोपटाबद्दल. फळे मधुर खावया असती नित्य मेवे तसे, हिरे जडित सुंदरी कनक पंजरी ही वसे. अहर्निश तथा पितो शुक मनात दुःखे झुरे, स्वतंत्र वनवृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे. फळे मधुर खावया असती. फळे त्याला रोज नित्य नेमाने मधुर मधुर खायला मिळतात. हिरे जडित सुंदरी कनक पंजरी ही वसे. मात्र पिंजरा सोन्याचा आणि हिऱ्याने जडवलेला आहे. त्यात नित्य निरंतर मधुर फळं देखील खायला मिळतात. तरी देखील तो शुक अहर्निश तथा पितो शुक मनात दुःखे झुरे. दुःखाने तो झुरतो आहे. का झुरतो आहे? कारण त्याची जी वृत्ती आहे ती कशी आहे, तर ती स्वतंत्र राहण्याची आहे, विहार वर्तन करण्याची आहे. म्हणून तो स्वतंत्र वनवृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे. जे वनामध्ये विहार करणं आहे, स्वच्छंदाने फिरणं आहे, त्या सुखाला तो प्रत्येक क्षणाला आठवतो. आणि त्या सुखाला आठवून आठवून या हिरे जडित आणि रत्न खचितांनी भरलेल्या या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये तो रोज तिळतिळ झुरतो आहे. म्हणजे प्रत्येक जीवात्म्याला काय हवं आहे? स्वतंत्रता हवी आहे. स्वतंत्रतेसारखं सुख या जगामध्ये कुठलंही नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.